गीता श्लोक 43 पासून पुढे. मी प्रकाश स्वरूप, अजन्मा, अद्वितीय, निरंतर भासमान, अत्यंत निर्मल, विशुद्ध, विज्ञान घन, निरामय, क्रियारहित आणि एकमात्र आनंद स्वरूप आहे. आत्मचिंतन करणाऱ्या पुरुषास हवे की त्याने एकांत स्थळी इंद्रियांना त्यांचे विषयापासून वळवून आणि अंतःकरणासही आपले अधीनच करून बसावे आणि आपल्या आत्म्यातच स्थित होऊन कोणत्याही साधनाच्या आश्रयाशिवायच शुद्ध चित्ताने केवळ ज्ञानदृष्टीद्वारे एक आत्म्यातच भावना ध्यान करावे. हे विश्व परमात्म स्वरूप आहे असे समजून घेऊन यास सर्वांचे कारण रूप आत्म्यात लीन करावे. या प्रकारे तो पूर्णतः चिदानंद स्वरूपात स्थित होऊन जातो. त्यास अंतर व बाह्य असे कोणत्याच वस्तूचे ज्ञान भान नाहीच राहत. समाधी प्राप्तीपूर्वी असे चिंतन करावे की जगत केवळ ओंकार मात्रच आहे. हे संसार वाच्य असून ओंकार याचे वाचक आहे. अज्ञाना कारणेच याची प्रतीती होत असते. ज्ञान प्राप्तीनंतर याचे काहीच शिल्लक नाहीच राहत. ओंकारामध्ये अ, उ आणि म हे 3 वर्ण आहेत. यातील अकार विश्व जागृती अभिमानीचे वाचक असून उकार तेजस म्हणजे स्वप्नांचा अभिमानी म्हटला जातो आणि मकार प्रज्ञ सुषुप्तीच्या अभिमानीला म्हणतात. ही अवस्था समाधी लाभ होण्या अगोदरची आहे. पण तत्वदृष्टीने मात्र असा काही भेद हा नाहीच. नाना प्रकारे स्थित आकार रूप विश्व पुरुषांना उकार मध्ये लीन करा आणि ओंकाराच्या द्वितीय वर्ण तेजस रूप उकारास त्याच्या अंतिम वर्ण मकार मध्ये लीन करावे. मग कारणात्मा प्राज्ञरूप मकाराच पण चिद्घन रूप परमात्म्यामध्ये लीन करावे. अशी भावना करावी की तो नित्य मुक्त विज्ञान स्वरूप उपाधिहीन निर्मल परब्रह्म मीच की आहे. या प्रकारे निरंतर परमात्म भावना करीत करीत जो आत्मानंदी मग्न होऊन गेलेला आहे आणि ज्याचे करिता संपूर्ण दृश्य प्रपंच विस्मृतीच झालेला आहे, तो नित्य आत्मानंदाचा अनुभव घेणारा जीवनमुक्त योगी निस्तरंग समुद्रासारखाच साक्षात मुक्त स्वरूप होऊन जातो. या प्रकारे तो निरंतर समाधी योगाचा अभ्यास करतो. ज्याचे संपूर्ण इंद्रिय गोचर विषय निवृत्त झाले आहेत आणि ज्याने काम क्रोधादी सर्वच शत्रूंना पराजित केले आहे, त्या 6 इंद्रिये मननी 5 इंद्रिये यांना जिंकणारा महात्मा व्यक्तीस माझा साक्षात्कार हा निरंतर होतच राहील. या प्रकारे अहर्निश आत्म्याचे चिंतन करत मुनी सदैव समस्त बंधनापासून मुक्त होऊन राहिला तर म्हणजेच कर्तानी भोक्तापणाच्या अभिमानास सोडून त्याने प्रारब्ध फळ भोगत राहावे. यामुळे तो शेवटी माझ्यातच की लीन होऊन जाईल. या संसारास आधी अंत आणि मध्यही सर्व प्रकारचे भय आणि शोकाचे कारणच की जाणून
समस्त वेद विहित कर्मांचे त्याग करून सर्व प्राण्यांच्या अंतरात्मा रूप आपल्या आत्म्याचेच की भजन करावे. ज्याप्रमाणे समुद्रामध्ये जलदुधामध्ये दूध, महाकाशी घटाकाशादी आणि वायूमध्ये वायू मिसळून एकरूपच की होऊन जातात, त्याचप्रमाणे या सर्व प्रपंचास आपल्या आत्म्यासंगे अभिन्न रूपाने चिंतन केल्याने जीव मग परमात्म्यासोबत अभिन्न भावाने स्थित की होऊन जातो. श्लोक 54 अखेर. घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.